नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या आजच्या भागात. असं म्हणतात की आयुष्यामध्ये असा एकही प्रॉब्लेम नाही ज्याच्यावर सोल्युशन नाही, पण आपण या प्रॉब्लेमकडे किंवा संकटाकडे कुठल्या नजरेनं बघतो हे महत्वाचं ठरतं. आपला चष्मा जर पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, तर पुढची प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जाणारीच दिसते. आणि जर हा चष्मा नकारात्मक असेल तर तो आपल्याला एखाद्या येणाऱ्या गुन्ह्याची चाहूल सुद्धा देऊ शकतो. महत्वाचं हे की ही चाहूल आपण वेळीच जर ओळखली तर कुठलाही गुन्हेगार त्याच्या कामात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आज आपण अशाच एका सकारात्मक ध्येयाचा नकारात्मक अंत पाहणार आहोत. पण याला जबाबदार कोण? अण्णा, ऐकून तरी घ्या ना. अजून एकच वर्ष. ए आई, तू तरी सांग ना ग यांना. मी काय सांगू? तुमचं तुम्ही बघा बाबा काय ते. स्वाते, तुला डिग्री मिळाली, आम्हाला खूप आनंद झाला. पण आपलं आधीच ठरलं होतं, तुझी डिग्री पूर्ण झाली की तुझं लग्न करायचं. पण मी पण बोलले होते ना की जर मी जिल्ह्यात पहिली आले तर मला एमपीएससी ची परीक्षा द्यायची आहे म्हणून, आणि त्यासाठी पुण्याला क्लासेस लावणार. अगं पोरी, काय बोलतेस? कळतंय का तुला? तुझ्या पाठीमागे 2 बहिणी आहेत, त्यांना शिकवायचंय, त्यांची लग्न करायची आहेत. कुठून आणू एवढा पैसा? अण्णा प्लीज ना, अजून एकच वर्ष. आणि एकदा का मी एमपीएससी पास झाले ना की तुम्हाला माझ्या लग्नाची काळजीच राहणार नाही. आणि माझ्याच काय, सुली आणि उमीच्या लग्नाची सुद्धा काळजी संपेल. म्हणजे अगं काय बोलतेस तू हे? अगं आई, एकदा का मी एमपीएससी पास झाले ना की मला सरकारी नोकरी मिळेल. आणि मग माझ्या बरोबर सुली आणि उमीच्या लग्नासाठी सुद्धा घराबाहेर अशी मुलांची मोठी रांग लागेल. हो, तुम्हाला एक काय 4-4 जावई असे घर बसले मिळतील. मोठी लबाड आहेस हा? बघितलं कसं गोड बोलून स्वतःच खरं करून घेते. जा, दिलं अजून 1 वर्ष. अण्णा थँक्यू. लबाड ग, लबाड आहे पोरगी. अगं पण एवढ्या लांब एकटी राहणार कुठे तू? अगं बघितलंय मी इंटरनेटवर, पीजी म्हणून राहील. पॅन कार्ड, आधार कार्ड आणलंय का? हो हो, आणल्या. बेटा ते मुकुंदराव, बरे मी काय म्हणत होतो, फॅमिली बरी आहे ना? अहो विलासराव, तुम्ही काहीच काळजी करू नका. एकदम सुसंस्कृत फॅमिली आहे. स्वातीची व्यवस्थित काळजी घेतील. सविताताई, ओ नका एवढी काळजी करू, निश्चिंत राहा. तुमच्या स्वातीला इथे काही कमी पडणार नाही हो. त्याचं काय, मी आणि माझे पती आम्ही दोघेच असतो इथे. मूलबाळ नाही ना आम्हाला. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. हं? रंजन, तू? हा रंजन, आमचा पुतण्या. जाधव साहेब आणि कारखानीस साहेब, आपण फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूया. तुम्ही हे सगळं करा. मी तुम्हाला रूम दाखवते. या या सविताताई, ही बघा, ही रूम आहे. स्वाती, आजपासून तुला इथेच राहायचंय बरं का. इथे अजून 2 जणी राहतात, त्याही हिच्यासारख्या स्टुडंट आहेत. आता कॉलेजला गेलेत, संध्याकाळी येतीलच. ही तुमच्या ॲग्रीमेंटची कॉपी. आवडली ना रूम? चला येतो. काय बेटा, रूम आवडली का? हो. छान. अगं राहू दे, राहू दे. काळजी घे आणि नीट अभ्यास कर. इकडे तिकडे लक्ष नको. काय लग्नाची तयारी करायची ना तुझ्या? आता मुलांची रांग लागेल घराबाहेर. काळजी घे आणि नीट राहा. हा, काय ग,
झालं आवरून? हो. बर, ह्या तुझ्या रूममेट्स, ही मयुरी, ही प्रियंका. हाय. आणि बरं का, ही तुमची नवी रूममेट स्वाती. आता ही तुमच्या बरोबरच राहणार आहे इथे, तेव्हा एकमेकींशी नीट जुळवून घ्यायचं, कळलं का? मी स्वयंपाकाचं बघते. हा, तुम्ही आवरून घ्या आणि जेवायला या पटापट. हा माझा बेड आहे आणि हा बेड माझा आहे. आणि हो, ह्या रॅकवर तू तुझे कपडे नाही ठेवायचेस. हे रॅक आम्ही दोघी शेअर करतो. इथे तिसऱ्या माणसाला जागा नाही. आता तुला काकूंनी इथे पीजी म्हणून ठेवलंय, पण लायकीत राहायचं, समजलं? हॅलो. हो, मी आले. तसं सर्व ठीक आहे, पण रूममेट्स नाही, म्हणजे आल्यापासूनच खूपच उद्धट वागत आहे माझ्याशी. तुम्ही हे काय आणलं? काकूच्या हातचं मिळमिळीत गोड जेवण खाऊन खाऊन कंटाळा आला होता. म्हटलं आज काहीतरी चमचमीत खावं. मयुरी, इथे नॉनव्हेज अलाउड नाहीये, माहितीये ना? काकू माळकरी आहेत. अगं ये, आता तू नको शिकूस. इथे काय अलाउड आहे आणि इथे काय अलाउड नाहीये. आणि हे आम्ही काकू समोर नाही खात, इथे आमच्या रूम मध्ये खातो, समजलं? एक काम कर ना, तू पण खा. शिया, मी नाही खात ते. नाही खात? मग आता खाऊन बघ. अगं खूप सॉलिड लागतं, बघ तर एकदा खाऊन. कामधंद्याचं बघ जरा. काकू. स्वाती, काय ग, काय झालं रडायला? कोणी काही बोललंय का तुला? बोल बाळा. हो हो, अहो काही नाही काकू, तिला ना आईची खूप आठवण येते, म्हणून आम्ही तिला बाहेर घेऊन चाललोय. खरंय ना हे? का तुम्ही तिला काही बोललात? अहो नाही काकू, आम्ही कशाला काही बोलणार. चल चलायचं, चल चल चल, येतो काकू. चल. काय ग, तुला बोलली होती ना कोणाला काही सांगायचं नाही म्हणून, मग डोक्यात राहत नाही तुझ्या? नाही ग, तिच्या ना असं लक्षात नाही राहणार. जरा फोन दे ग तुझा. हे बघ. हे काय? जर तू कोणाला काही सांगितलंस ना, तर हे सगळं तुझ्या वडिलांना पाठवू. नाही, नको, मी नाही सांगणार कोणाला. नाहीच सांगायचं. मला रूम चेंज करायची. पण अशी चांगली रूम मिळणं आता अवघड आहे, आणि तुला पुन्हा ब्रोकरेज द्यावं लागेल. ब्रोकरेज पुन्हा? हा. नाही, नको. स्वाती, काही प्रॉब्लेम आहे का? मी कारखानिसांसोबत बोलू का? नाही दादा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्ही कारखानीस काकूंना काहीच सांगू नका. येते मी. हो सर, फॉरेन्सिक वाले आले. या सर, थोड्या वेळात तुम्हाला कळवतो काय. सर. सर, फॉरेन्सिक टीमनुसार वरती फक्त विक्टमच्या पायाचे ठसे आहेत, दुसरे कोणाच्याच पायाचे ठसे सापडले नाहीत. म्हणजे कदाचित ही आत्महत्याच असावी. नायकोडी, हा खून पण असू शकतो, कारण विक्टिमच्या अंगावर दुसऱ्या काही जखमा पण आहे. कदाचित खुन्याने खून करून हा आत्महत्या असल्याचं भासवलं असेल तर.
एक काम करा, इथे कुठे सीसीटीव्ही आहेत का? सर आहेत पण वर्किंगमध्ये नाही आहेत. मग या बिल्डिंगकडे येणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही असतील तर ते फुटेज चेक करा, बघा काय मिळतं का. ओके सर. सर अजून एक गोष्ट, सुदैवाने स्वातीचा फोन अनलॉक होता. जेव्हा मी डायल लिस्टमध्ये गेलो तेव्हा एका नंबरवर तिने खूप वेळा फोन केलाय. इनफॅक्ट 1 तास अगोदर सुद्धा. त्या नंबरवर मी जेव्हा फोन करण्याचा ट्राय केला तेव्हा तो फोन स्विच ऑफ आला. एक काम करा, तो नंबर कोणाच्या नावे रजिस्टर आहे त्याचा ॲड्रेस वगैरे सगळं काढ. ओके सर. सर स्वाती ही जळगावची होती. MPSCच्या तयारीसाठी ती इथे पुण्यात आली होती. तिचे आई वडील थोड्याच वेळात पोहोचतील. स्वातीने वारंवार ज्या नंबरवर फोन केले होते तो नंबर प्रदीप सुर्वे याच्या नावावर रजिस्टर आहे. आणि हा प्रदीप सुर्वे जळगावचाच म्हणजे स्वातीच्या गावचा आहे. हा त्याचा फोन. एक काम करा, जळगाव पोलिसांना फोन करा आणि त्याला सांगा प्रदीपच्या ॲड्रेसवर जाऊन त्याला ताब्यात घ्या. दोघेही एकाच गावचे ना, पाणी इथेच मोडत आहे. प्रदीप सुर्वे इथेच राहतात ना? हो इथेच राहतात, पण ते आता घरी नाही आहेत. घरी नाही म्हणजे? ते सगळे US ला गेलेत त्यांच्या लेकीकडे तिच्या डिलिव्हरीसाठी. हा पण त्यांचा मुलगा प्रदीप सुर्वे तो पुण्यात राहतो शिक्षणासाठी. त्याचा पुण्याचा पत्ता आहे तुमच्याकडे? नाही साहेब. ओके. मॅडम पाणी घ्या. जे झालं ते आपण बदलू शकत नाही, पण दोषीला नक्की शिक्षा होईल. स्वातीचा खून झालाय की तिने आत्महत्या केली आहे? माझी मुलगी आत्महत्या नाही करू शकत. त्याला ओळखतं? त्याचं नाव प्रदीप सुर्वे आहे. हा पण जळगावचाच आहे. स्वाती याच्या कायम संपर्कात असायची. इनफॅक्ट तिच्या मृत्यूच्या 1 तास अगोदर तिने याला संपर्क केला होता. साहेब साहेब हा कोण आहे मला नाही माहित, पण माझी मुलगी फार गुणाची होती. खूप शिकायचं होतं तिला. साहेब कालच फोन आला होता तिचा. 50,000 मागवत होती. अगं पण स्वाते, क्लासची आपण पूर्ण फी भरली की, मग आता कशाला हवेत 50,000, ते पण एका दिवसात? अण्णा एका कोर्ससाठी हवेत आणि अण्णा थोडी घाई आहे. उद्या लगेच नाही मिळाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ते पण पोरे ऐक काय सांगतोय, म्हणजे एवढे पैसे एका दिवसात शक्य नाही. हा 2-3 दिवस तरी लागतील जुळाजुळव करायला. खरंच तिला खूप शिकायचं होतं म्हणून तर एवढी जळगाववरून पुण्याला राहायला. नाही, आत्महत्या नाही करू शकत. हॅलो, काय? ठीक आहे, पण तुम्ही त्याच्या घरावर लक्ष ठेवा. सर प्रदीप सुर्वे त्याच्या घरी नाहीये, पण एवढं कळलंय की तो पुण्यातच आहे. पण कुठे लपून बसलाय हे अजून समजलं नाही. त्याला ताबडतोब शोधून काढा. येस सर. स्वाती जिद्दीनं पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तिच्या आई वडिलांनी परिस्थिती नसतानाही तिच्या स्वप्नांना पंख द्यायचा प्रयत्न केला होता. पण तिच्या इथल्या रूममेट्स मयुरी आणि प्रियंका त्यांचं तिच्याशी वागणं, त्यांचं टॉर्चर ती मुकाट्यानं सहन करत होती. कारण तिचा फोकस क्लिअर होता. तिला या सगळ्यात अडकायचं नव्हतं, म्हणून समोर येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला ती तिच्या परीनं हँडल करायचा प्रयत्न करत होती. पण मग असं काय घडलं तिच्या बाबतीत ज्यानं तिच्या आयुष्याचा प्रवास मध्येच थांबवला? हे कोडं सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती आणि त्यातच प्रदीप सुर्वे हे नाव समोर आलं. बस आवरा स्वतःला सांभाळ. स्वातीच्या मृत्यूबद्दल चौकशी करायला आलो. स्वातीशी कसं रिलेशन होतं तुमचं? काय सांगू साहेब, अहो इथे तसं सगळ्याच मुली अगदी घरच्यासारख्या राहतात आणि स्वाती तर सरळ मार्गी मुलगी होती. हो. आणि हे माश आहे तो? सर मी रंजन कारखाने यांचा पुतण्या. इथेच राहतोस? नाही म्हणजे येऊन जाऊन असतो. काका काकू एकटेच राहतात ना म्हणून. बरं विद्याजी, स्वातीने कधी तुम्हाला काही सांगितलं का? म्हणजे तिचं कोणाशी काही वाकडं किंवा भांडण वगैरे असं? छे हो, स्वातीसारख्या सरळ मार्गी मुलीशी कोणाचं काय वाकडं असणार? घर आणि क्लास या व्यतिरिक्त कुठेही जात नसेल. तुझ्या रूममेट कुठे आहेत? आहेत इथेच. त्यांच्याशी कसं होतं रिलेशन? तसं मयुरी आणि प्रियंकाशी तिचं फारसं जमत नसे. छोट्या मोठ्या कुरबुरी होत असत,
पण स्वातीने कधी तशी तक्रार केली नव्हती. हा बघ काकू. साहेब, ही मयुरी आणि ही प्रियंका. तुमचा स्वातीशी कशावर वाद होता? वाद नाही, उलट तिला आम्ही खूप सांभाळून घेतो सर. अहो पण काय झालं? स्वातीची डेथ झाली आहे. काय? तिचं सामान कुठे? तिकडे. पाटील मॅडम, बॅग चेक करा. हो सर. तर इथे सामान ठेवायला रॅक असून सुद्धा स्वातीचं सामान असं जमिनीवर का ठेवलं गेलंय? सर, हा स्वातीचा कुर्ता पण मुद्दामून फाडल्यासारखा वाटतोय. आता इथेच खरं बोलायचंय की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते तुम्हीच ठरवा. पाटील मॅडम, आता मी बोलते नंतर तुझ्याशी. आतमध्ये कोण गेलंय? आत महाराणी गेल्यात. अरे यार, तुला माहित होतं ना मी जाणार आहे, मग तू तिला जाऊ का दिलंस? अगं मी तिला थांबवणारच होते पण तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. हे घालून जाणार आहे का ती? हा, ते इस्त्रीचे कपडे बाहेर काढून ठेवलेत, म्हणजे तेच घालून जाणारच. तिला ना आता चांगलीच अद्दल घडवते. काय करतेस तू? लाज नाही वाटत तुम्हाला? तुमच्या सोबत नव्याने राहायला आले एका मुलीला ऍडजस्ट करायचं सोडून त्रास दिला तुम्ही तिला. आसपास पूर्ण होत नाही तोपर्यंत शहराबाहेर कुठेही जायचं नाही, कळला? नाही कोणी तो सीसीटीव्ही बघा, त्यातून 12 दिवसा आधीचं फुटेज घ्या, काहीतरी लीड नक्की मिळेल. ओके सर. सर, स्वातीचा ज्या साईटवरती मृत्यू झाला त्या साईटच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काही अंतरावरती एक दुकान आहे. तिथलं हे सीसीटीव्ही फुटेज. आणि कारखानीसांच्या घरासमोरचं फुटेज सर रिकामे काही वेळात घेऊन येतात. चला. सर, स्वाती कन्स्ट्रक्शन साईटकडे एकटीच गेली होती. तिच्या आधी किंवा तिच्या नंतर त्या साईटकडे कोणी फिरकलं सुद्धा नाहीये. त्याच्यावर काही स्पष्ट होत नाहीये सर. स्वाती इथे आली आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. या दरम्यान काही घडलं की याच्या आधी काही घडलं ज्याच्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली, हे काही कळत नाहीये. कारखानीसांच्या घराबाहेरील काही अंतरावरचं सीसीटीव्ही फुटेज आहे. लावा. स्वातीला रस्त्यात का अडवलंस, तिचा हात का पिरगळलास, तिचा खून का केलास, ब्रेक न घेता बोलायचं. हो साहेब, काही काय बोलताय? मी आणि खून? ए, पटपट बोलायचा, टाइमपास नको. हो साहेब, खरं सांगतोय. अहो काय आमच्या घरात मॅटर चालू होता. कसला मॅटर? हो साहेब, माझ्या घरात प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते आणि त्याच्यात मी आणि काकू त्याच विषयावर चर्चा करत होतो. ही आली मध्ये पडली आणि मलाच घराबाहेर जायला सांगितलं. हो साहेब, माझ्याच घरात मला बाहेर हाकलत होती. माझी सटकली साहेब, पण मी म्हटलं तेव्हा काय बोललो नाही. हिला एकट्यात नंतर भेटून समजावलं पाहिजे. काय का काकूच्या घरी जे तू माझ्याशी वागलीस ना, ते लय चुकीचं वागलीस ना तू. काकू तुमच्यापेक्षा मोठे आहेत, उलट तुम्हीच चुकीचं वागलात. ही झाली तुझी स्टोरी. आता खरं काय झालं ते सांग. स्वातीचा खून का केलास? हो साहेब, मी खरं सांगतो साहेब, मी तिला नाही मारलं साहेब. नायकोडी, याचा चांगला पाहुणचार घ्या. हो सर. साहेब, सर सर हो सर. सर, प्रदीप सुर्वेचा फोन ऑन झालाय. त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं, आलाय तो. बोलवा त्याला. रिकामे. सर, बोलवलं मला? कुठे लपून बसला होतास? सर, लपून? मी का लपून बसेन?
मग तुझा फोन बंद का होता? सर फोन बंद नव्हता, तो खराब झाला होता म्हणून मी रिपेअरिंगला दिला होता. आणि मी आज फोन स्विच ऑन केला तर एवढे नोटिफिकेशन्स, त्यात पोलीस स्टेशन मधून फोन होता म्हणून मी लगेच आलो सर. स्वाती जाधवला ओळखतोस? हो सर, ती खूप चांगली मैत्रीण आहे माझी. पण का सर असं अचानक का विचारलं? डेथ झाली आहे तिची. आहे स्वाती गेली? अहो पण हे कसं शक्य आहे? नेमकं काय झालं होतं? ते शोधून काढायचं आम्हाला. कसं झालं, का झालं, कुणी केलं. तुला स्वातीविषयी जे काही माहिती आहे ना ते सगळं सांग. अगदी तुमची पहिली भेट झाली तेव्हापासून. सर, मी आणि स्वाती जळगावला असल्यापासूनचे मित्र. मुळात आम्ही दोघेही जळगावचे. मी तिला कॉलेजमध्ये 1 वर्ष सिनियर होतो. नंतर मला MPSC साठी पुण्याला यावं लागलं, माझ्या MPSCच्या तयारीसाठी. म्हणजे तुम्ही दोघं जण एकाच क्लासमध्ये होता? नाही सर, मी यश क्लासेसमध्ये होतो आणि ती प्रबोधन क्लासेसमध्ये. काय वाटतं तुला, स्वातीला कोणी मारलं होतं? माहित नाही सर, पण ती त्या दिवशी ना खूप टेन्शन मध्ये होती सर. तिने मला अर्जंटमध्ये बोलावून घेतलं. मला म्हणाली मला 50,000 रुपयाची गरज आहे. सर, तिचा ना कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि तिला ना ब्लॅकमेल करत होतं सर. व्हिडिओ ब्लॅकमेल? हो सर. सर, मला ना डाऊट आहे, तिच्या रूममेट्स वरती डाऊट आहे सर. ते तिला खूप त्रास द्यायचे. एकदा तर त्यांनी हद्दच पार केली होती सर. हा स्वाती, बोल ना. प्रदीप, मयुरी आणि प्रियंकाने हे स्वाती, काय झालं? तू रडतेस का? मला दारू पाजली मयुरी आणि प्रियंकाने आणि रूमच्या बाहेर काढलं. काय? तू आता आहेस कुठे? बाहेर रोडवर. बरं थांब, मी आलो लगेच. स्वाती काय झालं? ऐक हे शांत हो. चला आपण घरी जाऊ. सर, नशीब तेव्हा मी होतो म्हणून, नाहीतर तिचं काय झालं असतं ना कोणाच ठाऊक. तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे होता का? नाही माहिती सर. तिने कधी तुला सांगितलं तिला ब्लॅकमेल कोड करत होतं वगैरे? नाही सर, पण आय नो सर, तिच्या तर रूममेट्सच असणार. ठीक आहे, तू जाऊ शकतोस, पण जाण्याआधी तुझा पुण्याचा ऍड्रेस देऊन जा. रिकामे. प्रदीप, मयुरी, प्रियंका, रंजन आणि आता एक नवीन सस्पेक्ट, ब्लॅकमेलर. नायकोडी, स्वातीच्या वडिलांनी सांगितलं होतं की स्वातीला 50,000 रुपये कुठल्या तरी कोर्ससाठी हवे होते. हो सर. पण प्रदीपच्या सांगण्यानुसार स्वातीला 50,000 रुपये याकरता अर्जंट हवे होते कारण तिला कोणीतरी ब्लॅकमेल करत होते. सर, यातलं काय खरं असेल? स्वातीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर, स्वातीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार स्वातीच्या डोक्यावरती गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. आणि तिच्या शरीरावरती असलेल्या जखमा या 3-4 दिवसापूर्वीच्या आहेत. आणि ज्यावेळेला तिचा मृत्यू झाला त्यावेळेला कोणत्या पद्धतीची जबरदस्ती झालेली नाहीये. पण रिपोर्टनुसारच स्वाती सेक्शुअल ऍक्टिव्ह होती. म्हणजे याचा अर्थ सर, स्वातीने आत्महत्या तर केली नसेल ना? आपण काहीतरी मिस करतो नायकोडी. हॅलो. ओके, ठीक आहे. सर, ज्या दिवशी स्वातीचा मृत्यू झाला त्या दिवशी रंजन ऑफिसमध्येच होता. तरी या रंजनवर लक्ष ठेवा आणि आपल्या कुठल्या तरी माणसाला या प्रदीपची कुंडली काढायला सांग. तोपर्यंत मयुरी आणि प्रियंकाने आपल्यापासून अजून काय काय लपवून ठेवलंय ते शोधून काढू. ओके सर. एका बाजूला उभी राहा. रूमची झडती घ्या. सर, काय आहे हे असले धंदे करता इथे? त्या दिवशी सुद्धा स्वातीला दारू पाजून रस्त्यावर एकटं सोडलं तुम्ही. आम्ही नाही सर. पाटे मॅडम, सांगतो. स्वाती, आम्ही तुला खूप त्रास देतो ना? हो. नाही म्हणजे, पण मी कोणालाच काही सांगितलं नाहीये. अगं हो, आम्हाला माहितीये तू कोणाला काहीच नाही सांगितलंय आणि सांगणारही नाहीस. म्हणूनच तर आम्ही ठरवलंय तुझ्याशी मैत्री करायची.
तुला आवडेल ना आमच्याशी मैत्री करायला? हो म्हणजे मला काहीच हरकत नाही. वाव, चलो तो फिर इसी खुशी में सेलिब्रेशन हो जाए. हाँ. काय ग, किती घाबरतेस? अगं आपण मैत्रिणी आहोत ना, मग तुला आमचं ऐकावं लागेल. हे काय दारू? अगं बस ग. हे जरा अति होतंय हा. मी आतापर्यंत काकूंना काही सांगितलं नाही, पण हे असले घाणेरडे प्रकार नक्की सांगेन. अगं ये काय ग, आम्ही तुझ्याशी मैत्री करायचं म्हणतो, तू काय तू उठून काकूला सांगेन असं करून कसं चालणार? हं? आता तर तुला प्यावीच लागेल. तुम्हाला जरा सुद्धा लाज नाही वाटली? स्वातीला दारू पाजून तिला अशा अवस्थेत तुम्ही रस्त्यावर सोडून दिलं. हे एवढं सगळं घडलं तरी पण तिने कंप्लेंट केली नाही का? पाटील, फोन चेक करायचं. सर, हे असले फोटो दाखवून तुम्ही तिला ब्लॅकमेल केलं, 50,000 मागितलेत आणि म्हणून तिने आत्महत्या केली. नाही सर, आम्ही कधीच तिच्याकडे पैसे मागितले नाहीत. तिने काकूंसमोर तोंड उघडू नये म्हणून आम्ही तिचे फोटो वॉच केले होते. फक्त या फोटोतला चेहरा तिचा आहे, हे फोटो तिचे नाही आहेत. नायकोडी, त्यांचा फोन ताब्यात घ्या आणि नीट सर्च करा. बोल साहेबांना बोलायला त्या दिवशी. साहेब, प्रदीप हा एक नंबरचा अय्याश माणूस. त्याच्या रूमवर रोजच मुली येत असतात, रोज वेगवेगळे मुली येतात साहेब. आणि एका रात्री तो स्वातीला सुद्धा घेऊन आला होता. पण साहेब, स्वाती शुद्धीवर नव्हती. मग दुसऱ्या दिवशी ती निघून गेली. पण साहेब, 2-3 दिवसानंतर स्वाती प्रदीपला पुन्हा भेटण्यासाठी आली होती. पण प्रदीप त्यावेळेस दुसऱ्या मुलीसोबत होता. आणि मग साहेब, स्वाती आतमध्ये गेली आणि थोड्याच वेळात त्या दोघांनी मारत मारत तिला तिथून हाकलून लावून दिलं. पण आता का मारलं आणि का हाकललं हे काय मला माहित नाही साहेब. पण जाताना मी तिला रडत जाताना बघितलं. बोल, का मारलं स्वातीला? सर, मी खरं सांगतो सर, मी नाही मारलंय स्वातीला. अहो, मी का मारू तिला? ती माझी एवढ्या जवळची मैत्रीण होती की. जर तुझी जवळची मैत्रीण होती तर तू आणि तुझी मैत्रीण, काय नाव तिचं? दीप्ती सर. दीप्ती. तर तू आणि दीप्ती स्वातीला त्या दिवशी मारत मारत बिल्डिंगच्या बाहेर ढकलून दिलं. बोल. सर, मी तिच्याशी जरा आपुलकीने काय बोलायला लागलो. तिला वाटलं आम्ही दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. तर त्या दिवशी सुद्धा मी असंच थांबलो होतो माझ्या मैत्रिणीसोबत, सहज गप्पा मारत. ती आली आणि तिच्यावर आणि माझ्यावर डायरेक्ट अरेरावी करायला लागली. झाली तुझी नाटक. ए स्वाती, परत इथे यायचं नाही तर माझ्या इतका वाईट कोण नाही. प्रदीप, पण तू तर माझ्यावर प्रेम करायचंस ना? प्रेम? आणि तुझ्यासारख्या मुलीवर? मग त्या रात्री मी आणि आज ही. प्लीज प्लीज असं नको करू. स्वाती, माझं डोकं नको फिरव, नाही तर अजून मार खाशील. चाल नीट. बोल, काय केलं होतं स्वातीसोबत? सर, ती खूप रडत होती. तिच्या सगळ्या रूममेटनी तिला खूप दारू पण पाजली होती. आणि म्हणून मी. स्वाती, 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 काय होतंय तुला? स्वाती, तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतलास तू. तिचा वापर केलास, व्हिडिओ बनवलास आणि पैशासाठी तिला ब्लॅकमेल केलास. सर, मी मान्य करतो की मी तिच्याशी जे वागलो ते चुकीचं वागण्याचं. पण मी व्हिडिओ नाही बनवला. मी तिचा वापर केला, पण तो व्हिडिओ बनवणारा आणि तिला ब्लॅकमेल करणारा मी नाहीये सर. एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलंस तू. रिकामे, चांगला तोडा याला. नायकोडे, याची मैत्रीण दीप्ती, तिला बोलावून घे. असं म्हणतात की आपल्या अडचणींवर जर आपल्याला मार्ग सापडत नसेल तर त्या कोणासोबत तरी शेअर कराव्यात. मार्ग नक्की सापडतो. अर्थात ती व्यक्ती सुद्धा तेवढीच जवळची हवी. आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं तसं चुकीचंच आहे. स्वाती सोबतही हे असंच काहीसं घडलं होतं का? स्वातीनं प्रदीपला ज्या व्हिडिओ बद्दल सांगितलं त्यामध्ये काय रहस्य होतं? कोण आहे यामागे? प्रदीप की दुसरंच कोणीतरी?
सर याचा अर्थ स्वातीच्या अंगावर ज्या खुणा आहेत त्या प्रदीपने मारल्याच्या आहेत. पण प्रदीपच्या घरची परिस्थिती पाहता 50,000 रुपयांसाठी प्रदीप स्वातीला ब्लॅकमेल करेल असं वाटत नाही. रंजन, प्रदीप, प्रियंका आणि मयुरी. एक काम करा, या प्रियंका आणि मयुरीला बोलवा ताबडतोब. येस सर. सर काहीच नाहीये. मयुरी आणि प्रियंका, मी एकदाच विचारेन, मला लगेच आणि खरं उत्तर हवंय, नाहीतर बोला. स्वातीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ तुम्ही शूट केला आणि त्या बदल्यात 50,000 रुपये मागितले. तो व्हिडिओ कुठे? नाही सर, कसला व्हिडिओ? आम्ही तिचा असा कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ शूट नाही केलाय. मयुरी एक मिनिट, तुला आठवते त्या दिवशी स्वाती क्लासमधून आली तेव्हा ती खूप डिस्टर्ब होती आणि ती आपल्याशी भांडली सुद्धा. एक मिनिट जरा नीट बोला, आम्हाला समजेल अशा भाषेत. हो सर, त्या दिवशी जेव्हा स्वाती क्लासवरून आली तेव्हा खूप डिस्टर्ब होती. आम्ही तिला विचारण्याचा प्रयत्न पण केला, पण ती आमच्यावर ओरडली. ती आम्हाला कधीच काही बोलत नाही, पण त्या दिवशी ती पहिल्यांदा आमच्याशी भांडली आणि बाथरूम मध्ये जाऊन रडत बसली. मला वाटतं त्या दिवशीच काहीतरी घडलं असावं. किती दिवस झाले या गोष्टीला? 4 ते 5 दिवस झाले असतात. सर ज्या दिवशी स्वातीचा मृत्यू झाला त्या दिवशी रंजन त्याच्या ऑफिसमध्ये होता. स्वातीच्या मृत्यूच्या 2-3 दिवस अगोदरच्या रंजनच्या जर ऍक्टिव्हिटी पाहिल्या तर तो तिला भेटला सुद्धा नव्हता. मग आता राहिला प्रदीप. हा प्रदीप खोटं तर नसेल बोलत? आणि जर का प्रदीप खरं बोलतोय तर ब्लॅकमेलर दुसराच कोणीतरी आहे आणि तोच खरा गुन्हेगार असू शकतो. मयुरी आणि प्रियंकाच्या सांगण्याप्रमाणे 4-5 दिवसाआधी जेव्हा स्वाती क्लासमधून घरी आली तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिच्या कॉल डिटेल्समध्ये प्रदीप सोडल्यास दुसरा कुठला संशयित नंबर नाही. याचा अर्थ असा पण होऊ शकतो की तो ब्लॅकमेलर तिला प्रत्यक्ष भेटून ब्लॅकमेल करत असावा. तिच्या क्लासमधला कोणीतरी. एक काम करा, स्वाती घरून क्लासमध्ये जायची आणि क्लासमधून घरी यायची त्या रूटमध्ये जितके CCTV आहे ते चेक करा. ती क्लासमध्ये कुणाला भेटायची, तिचे मित्रमैत्रिणी कोण, याची माहिती काढा. काहीतरी धागेदोरे नक्की मिळतील. ओके सर. सर, स्वाती खूप शांत मुलगी होती. ती जास्त कुणाशी बोलायची नाही. सर खूप हुशार होती ती. 1-2दा नोट्स पण घेतल्या होत्या, पण जास्त कधी बोलणं नाही व्हायचं. सर गेल्या 4-5 दिवसापासून ना तिला गेटवर कोणीतरी भेटायला येत होतं. सर हाच तो सतीश गुले, इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग शॉपमध्ये काम करतो. याच्याच मोबाईलमध्ये स्वातीचा तो व्हिडिओ सापडला. हाच तिला ब्लॅकमेल करत होता. काय वाटतं तुला? एवढं सगळं करून मोकळा फिरशील तू? एखादा मुलीचा जीव इतका स्वस्त वाटला तुला? साहेब साहेब मारू नका साहेब, खरं खरं सांगतो साहेब, चुकी झाली साहेब. असं बोलायला लाज नाही वाटत? अरे एका मुलीचा जीव गेला याच्या पायी. तिचा व्हिडिओ बनवतो. आता मी तुझा व्हिडिओ बनवतो बघ. व्हिडिओ बनवतो तुझा. साहेब व्हिडिओ मी नाही बनवला साहेब. साहेब खरं सांगतो, मी फक्त ब्लॅकमेल करत होतो. व्हिडिओ मी नाही बनवला साहेब. कोणी बनवला व्हिडिओ? साहेब एक लॅपटॉप माझ्या दुकानात आला होता रिपेअरिंगसाठी. त्या लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ होता. मी तो लॅपटॉपमधून माझ्या मोबाईलमध्ये घेतला आणि एक दिवस त्या व्हिडिओमधलीच मुलगी माझ्या दुकानात आली होती. मी तिला ओळखलं साहेब. बाबा टेबल द्या.
हो मॅडम. थांबा थांबा, ही तूच आहेस ना? अगं थांब, एवढी कसली घाई? थांब जर. अरे हे काय? 50,000 दे तरच व्हिडिओ डिलीट करी. अरे एवढे पैसे कुठून आणू मी? ते तू बघ, मला काय सांगतेस? 2 दिवसात 50,000 तरच व्हिडिओ डिलीट होईल, नाहीतर इंटरनेटवर टाकून तिकडून पैसे कमी. त्या मुलीचा असा व्हिडिओ तुला लॅपटॉप मध्ये मिळाला आणि तिला मदत करायची सोडून तू तिला ब्लॅकमेल केलंस? कोणाचा होता तो लॅपटॉप? रंजन कुठे? आहे. काय झालं सर? आता कशाला मारताय? काय केलं मी? तुझा लॅपटॉप रिपेअर करायला दिला होतास ना? हो दिला होता, पण त्याचं काय? त्या लॅपटॉप मध्ये स्वातीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेत आणि त्या व्हिडिओला बघून याने स्वातीला ब्लॅकमेल केलं आणि म्हणून तिने आत्महत्या केली. काय? येऊन झाला. ओ सर सर सर, एक मिनिट सर, ऐका माझं, ऐका. अहो सर, तो लॅपटॉप माझाच आहे, मीच दुरुस्तीसाठी दिला होता, पण आता तो वापरत नाही मी सर. मग कोण वापरतात? तो लॅपटॉप आता काका वापरतात. त्यांना ते स्टॉक मार्केटचं काही ट्रेडिंग करायचं असतं म्हणून वापरतात ते. काम करा नाही कोणी, मुलींच्या रूम्स चेक करा. ओके सर. अनिल मॅडम. सर, मुलींच्या बाथरूम मध्ये हिडन कॅमेरा सापडला. तुम्ही केलं हे सगळं? शी. अहो स्वाती मला माझ्या मुलीसारखी होती. बरं झालं मला कुणी मूलबाळ नाही. लाज वाटते मला, तुमची लाज. स्वातीचा व्हिडिओ पाहिला ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. घरात लपवलेल्या स्पाय कॅमेरामध्ये तो रेकॉर्ड केला. सतीशने पण हे कबूल केलं की कारखानिसांकडून मिळालेल्या लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ होता. फक्त कुणी केलं हे बघायचं होतं. वाटलं नव्हतं हे तुम्ही केलं असेल. लाज वाटते मला, एक बापासारखा माणूस अशी घाण कृत्य करतो ते. घेऊन चला त्यांना. चला. टेक्नॉलॉजीनं माणसाला गती दिली, हे जग जवळ आणलं. पण या टेक्नॉलॉजी बरोबरच माणसातल्या वाईट वृत्ती सुद्धा जाग्या झाल्या. टेक्नॉलॉजी वाईट नसते, त्याचा वापर कसा चांगला किंवा वाईट पद्धतीने केला जातो यावर गोष्टी ठरतात. स्वाती सारख्या आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या अशा कितीतरी मुलींचे पंख या असल्या विकृतींनी छाटून टाकलेत. आपला समाज, आपला देश प्रगतीपथावर तेव्हाच धावू शकतो जेव्हा या असल्या घाणेरड्या विकृतींना आणि वृत्तींना आपण तिलांजली देऊ. आज इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया रंजक केसेससह पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.